शुभ स्वागतम. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. अशा या ज्ञानाच्या मंदिरात आज प्रेरणातील हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित उरण तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सन्माननीय महेश पाटील सर इथे उपस्थित आहे. मी शाळेच्या वतीने त्यांचे शब्दसुमनाने प्रथमतः स्वागत करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दर्नेजी इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी शाळेच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करते. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मोहिनी पाटील मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे देखील मी आपली शाळा जी आहे, विद्यार्थी आहेत, शाळा आहे, प्रोग्रेस जी प्रगती पथावर आपण नेणार आहोत. तर मी शैक्षणिक याच्याबद्दल मी थोडंसं बोलेन. आपली शैक्षणिक आहे की मुलं आपली सगळ्या बौद्धिक स्तरावर आमची मुलं शूज, सॉक्स, त्याच्यानंतर 7 टेबल दिले, शू रॅक प्रत्येक वर्गाला 2 दिल्या, 10 खुर्च्या दिल्या. साऊंड सिस्टीम जी आहे ती त्यांनी दिली. आमची होती साऊंड सिस्टीम, पण ती जुनी आहे ना, ती यूज तर होत नाही, म्हणून त्यांनी आम्हाला 2 स्पीकर प्लस साऊंड सिस्टीम दिली. वजन काटा आहे, वॉटर फिल्टर, आरो विथ कूलर 80 लिटरचा आहे. या वस्तू त्यांनी दिल्या. आता मला वाटते मंगळवारी ते येऊन डिस्कस करणार आहेत की ती कधी ते हँडओव्हर करणार आम्हाला. त्याच्यानंतर एम्पॉवर इंडियाकडून आम्हाला मुलामुलींचे वॉशरूम जे खराब झाले होते ते आम्हाला रिकन्स्ट्रक्ट करून व्यवस्थित करून दिले. त्याच्यानंतर त्यांनी तिथे हँडवेज नळ बसवले असून त्यांनी थोडंसं काम चालू आहे. त्याच्यानंतर डीपी वर्ल्ड या कंपनीकडून महेंद्र गावत सर म्हणून जे आहेत त्यांच्याकडून त्या भिंतीवर चित्र काढलेले 2 वरांड्यात आणि वर्गात पण आहे. त्या डीपी वर्ल्डकडून येण्यासाठी मोबाईल यूज करत असाल मग तो मोबाईल तुमच्याजवळ ठीक आहे. गेम खेळणे, काहीतरी असं कार्टून बघणे, याच्यामध्ये मोबाईलमध्ये मुलांनी वेळ घालवू नये. पण आता हे वयच असं आहे, याची जास्त ओढ असते खेळामध्ये, त्याच्यामध्ये शक्यतो मैदानी खेळामध्ये आवड असावी. मोबाईलचे गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले काय चांगले. बरोबर सकाळी लवकर उठायला पाहिजे, बरोबर अभ्यास केला पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे. या अशा गोष्टींची सवय सगळे लावून द्यायची पाहिजे. तसंच त्याचप्रमाणे आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे, आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शिक्षक तर आपले गुरुच आहेत, त्याप्रमाणे आपले आई बाबा सुद्धा आपले गुरु आहेत. तरी शाळेमध्ये किंवा कळत न कळत एखादी चूक तरी झाली, त्या दिवशी साहेबांनी विजिट केली होती आणि आता ही त्यांची दुसरी भेट. म्हणजे त्यावेळेस त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी काय सूचना दिल्या असतील काय प्रगती करण्यासाठी, तर त्यानंतर आता पुन्हा काय प्रगती झाली, काय राहिलंय, त्याची कशी पूर्तता. साहेब आपण इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या माता पालक भगिनींना तसेच विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन दिलं खरंच खूप महत्त्वाचं होतं आणि खूप आम्हाला असं वाटतं आम्ही आमच्या मुलांना घडवतो, पण मुलांनी आज तुमचं जे मार्गदर्शन ऐकलंय नक्कीच त्याचं ऐकून ते आणखी त्यांच्यामध्ये प्रगती करतील. आणि आज आपण इथे उपस्थित राहिलात आपले आमच्या शाळेच्या वतीने